तर इथं मी कापून घेते कांदा, छान असा बारीक चिरून 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 घेते. असा कसं कापते मी हातावरती बघा कांदा बारीक. हे डाळीसाठी कापते मी. आणि हा फ्लॉवरचा गॅस झालाय बंद. फ्लॉवर घेतलाय छान बॉईल करून. एकच कांदा टाकला होता. छान कापून घ्यायचा असा बारीक बारीक कांदा. सगळं आधी कापून घेतलं की मग कसं बरं पडतं. साईडला ठेवले फ्लॉवर, खाली काढून ठेवले फ्लॉवरचं पातेलं. आणि त्याच्यावरती कढई ठेवते. कढई छान गरम झाली की त्याच्यामध्ये तेल घालायचंय. आणि ते साईडला चहा ठेवायचा आहे. चहासाठी पाणी ठेवलंय. साखर घातली 1.5 वाटी. वाटी थोडीशी छोटी आहे ती, त्यामुळे 1.5 वाटी घातली. आणि 1.5 चमचा चहापत्ती. 1.5 पेक्षा कमीच आहे. कढईत पाणी ठेवलं होतं थोडंसं गरम व्हायला. ते पाणी फेकून दिलं आणि परत कढई ठेवली गॅसवर. थोडीशी एवढी पुढं घेतली म्हणजे उजेड दिसेल. डाळ आपली छान भिजली आहे तोपर्यंत 10 मिनटं. आणि आता हिचं पाणी बदलून घेते, धुवून घेते तिला स्वच्छ परत एकदा. थोडं तेल टाकायचं आहे. तेल टाकल्यावरती सगळे मसाले टाकायचे, जसं की लसूण, मोहरी अशी फोडणी द्यायची. त्यामध्ये कांदा टाकायचा आहे. इथे बाजूला चहा होतोय. संध्याकाळसाठी स्वयंपाक करत होते आम्ही. श्रावण चालू आहे त्यामुळं काय नॉनव्हेज करता येत नाहीये आणि मला खूप क्रेविंग होते नॉनव्हेज खायची. श्रावणात आमच्या घरात नॉनव्हेज नाही बनत, पण मी खाते नॉनव्हेज. मला नाही आहे श्रावण. मी तर लसूण घेतलाय सोलून चिरून. मोहरी टाकली, छान तडतडू द्यायची मोहरी त्याच्यामध्ये. चहा उकळतो इथं. मोहरी तडतडली, त्यामध्ये टाकलाय लसूण. लसूण छान ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचाय. आणि त्याच्यामध्ये टाकायचा आहे कांदाही छान मऊ शिजवून घ्यायचा आहे. चहा उकळलाय साईड बाय साईड.
दूध टाकते चहामध्ये. ए मलाई पडली पडली पडली. ए थांब 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 थांबवला मी हात. पण पडली मस्तपैकी चहात सगळी मलाई. आणि असा छान मलाई चहा झालेला आहे इथे आपला मलाई चाय. देन अगेन हलवत राहा, डुलवत राहा, हलवत राहा. छान परतून घ्या. कसं करत असतील ना हे मम्मी लोक, रोज स्वयंपाक करत असतील, आपल्याला काम करत असतील. आपण तर काय मस्त ऑफिसला जातो आयता डब्बा घेऊन. आपण नाही, म्हणजे मी मस्त ऑफिसला जातं आयता डब्बा घेऊन. माझी मम्मी माझा डब्बासुद्धा भरून देते मला. सकाळी उठायचं, आवरायचं आणि निघायचं. कधीतरी अशी कामं करायची. त्यातही कंटाळा मला. काय करणार आता. टोमॅटो घ्यायचा आहे कापून मस्त खसखसून. सुरीला काही दार नाही काय आमच्या. हां चिरला बाई. चहा कसा मस्त दिसतोय ना, एकच नंबर. कसा कसा कापून घेतलाय मस्त टोमॅटो मी आता. आणि टोमॅटो द्यायचे टाकून कढईत. बटाटा घातलाय मी त्यात कांद्यासोबतच, जेणेकरून तो शिजल लवकर. फ्लॉवर तर आधीच घेतलाय आपण उकळवून. माझे पप्पा आलेले आहेत इकडे आणि आमचा रिमोट हरवलेला आहे. आता ते मला म्हणतील की रिमोट कुठं आहे. मला नाही माहिती रिमोट कुठं आहे. तर ते न बोलताच गेलेले आहेत तिकडे. थोडी हळद, 1 चमचा धनिया पावडर, 1 चमचा घाटी मसाला आणि आपला घरगुती मसाला 1 चमचा. 1 चमचा म्हणताल घाटी मसाला आहे हा, पण चमचा छोटा आहे त्याचा. एक चमचा घरगुती मसाला. 1 म्हणता म्हणता 2 टाकले, 2 म्हणता म्हणता 3 टाकले. ओ माय गॉड. सगळं परत काढलंय तसं ठेवून टाकायचं लगोलग, नाहीतर तो पसारा होतो. आणि मस्त असं हलवून घ्यायचंय इकडून तिकडून. त्याला मस्त परतवून झालं की त्याला तेल सुटतं आणि त्याला तेल सुटलं की मग आपण त्यात फ्लॉवर टाकायचा आहे. डाळ टाकायची आहे. ही भाजी माझ्या पप्पांना खूप आवडते, डाळ फ्लॉवरची. काय माहिती काय आवडते, मला तर नाही आवडत. आणि तर मी फुंकर मारली चहाला. चहा उकळतोय का नाही आजच्या दिवस काय माहिती. वैतागून गेला गॅस फास्ट. उकळला बाई उकळला. उकळला एकदाचा. कुठं गायब झाले काय माहिती मी मध्येच. आहे इथंच आहे. उकळला चहा.
चहा द्यायचं काम चालू आहे माझं, माझ्या मम्मी पप्पांना कधी कधी द्यायचं आणि दाखवायचं. रिमोट झाले काय इथंच बसली होती ना ती. रिमोटची शोध मोहीम चालू आहे. चहा छान झाले की नाही? पांढरा शुभ्र. कसा लावणार टीव्ही? यहाँ पे मेरी बेइज्जती हुई है, मुझे जवाब नहीं दिया गया है मेरे पापा की तरफ से। देखेंगे अब कैसे लगाते हैं टीव्ही. रिमोट तर काय भेटायचं नाव काय ना. गेली 2 तास झाले लोक शोधतायत. तर मसाला छान आपला परतून झालाय, त्याच्यामध्ये डाळ टाकून झालेली आहे. मला चहा का दिला? रिमोट पेटलेला नाहीये पण टीव्ही चालू झालाय आणि त्याचा मागे आवाज येणार आहे आता तुम्हाला. तरी मी चहा काढून घेतलीये द्यायला. वेरी गुड वेरी गुड. तो प्रफुल्ल के जरिए ये पता करो कि इन लोगों ने वैज्ञानिक को कहाँ छुपा रखा है, क्योंकि हमें वैज्ञानिक को लेकर आज के आगे क्या दिखाना. और वो है ना जाफरान. मस्त अशी डाळ टाकून घेतली आपण. मसाला आपला छान भाजून झालाय. आपने हमें बुलाया शहंशाह? बुलाया. कौन है आप? आपको वैज्ञानिक श्रीकांत मक्खन वाला के बारे में जानकारी चाहिए थी ना. आणि छान इकडून तिकडून परत हलवून घ्यायचं याला. कसं दिसतंय मग? ये तो केवल शहंशाह को ही पता है. तसंही बोलतेय मी 8 किलो. आय नो दॅट. बट आता मी काय करू? अशी माझे व्हिडिओ जास्त कोणी बघत नाहीत त्यामुळे काय प्रश्न नाही. असं दिसतंय मस्त चमचमीत. शहंशाह जिंदाबाद. दरबार आपका इंतजार कर रहा है शहंशाह. वेरी गुड. ICCA